महाभारत भाग 6. सत्यवतीचा ज्येष्ठ पुत्र. सत्यवती ही एका मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मुखियाची रूपवती कन्या होती. तिच्या देहातून एक विलक्षण सुगंध दरवळत असे, जो दूरवरूनही जाणवायचा. ती एका गंधर्वची कन्या होती, परंतु तिचा जन्म एका माशाच्या गर्भातून झाला होता, म्हणूनच तिच्या शरीरातून माशासारखा गंध येत असे. काळाच्या ओघात सत्यवती तारुण्य प्राप्त झाली. ती आपल्या पित्याच्या नौकेतून नदी पार करणाऱ्या प्रवाशांना ओलांडून नेत असे. एके दिवशी महान ऋषी पराशर यांना त्या नदीच्या पलीकडे जायचे होते. सत्यवतीने त्यांना नौकेत बसवले. तिच्या अलौकिक सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या पराशर ऋषींनी तिला वर मागितला. सत्यवती भीतीने निशब्द झाली, कारण ऋषींचा कोप ती ओळखत होती. ऋषींनी तिची भीती दूर केली आणि तिला एक अद्भुत वरदानाने आशीर्वाद दिला. तिच्या देहातून आता सदैव दिव्य सुगंध फुलणार होता. त्या दिव्य संयोगातून जन्माला आला तिचा ज्येष्ठ पुत्र व्यास, जो पुढे वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाला. वेदांचा संकलक, महान तपस्वी आणि प्रज्ञावंत ऋषी. व्यासाने आपल्या मातेला वचन दिले, जेव्हा जेव्हा ती त्याचा विचार करेल तेव्हा तो तत्क्षणी तिच्या सेवेसाठी प्रकट होईल. हे वचन त्याने आयुष्यभर पाळले. सत्यवतीच्या जीवनात आणि तिच्या वंशात पुत्रांपासून ते नातवंडांपर्यंत त्या मातृभक्त व्यासाचे आशीर्वाद कायम राहिले. धन्यवाद.